उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील एका मद्यधुंद पोलीस निरीक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये निरीक्षकाने स्थानिक लोकांशी शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे। हे प्रकरण जिल्ह्यातील लंबुआ कोतवाली भागातील आहे। सब इन्स्पेक्टर श्याम कुमार सिंग एका होमगार्डसह लंबुआ पोलीस स्टेशनमधून दुचाकीवरून निघाले होते। या पोलिसांच्या बाईकवर नंबर प्लेट नव्हती आणि त्यांनी हेल्मेटही घातले नव्हते। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की तो दारू पिऊन बंद रेल्वे क्रॉसिंग ओलांडून रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत। बंद क्रॉसिंग ओलांडल्यानंतर ते रेल्वे ट्रॅकवर पायी चालायला लागला। त्याच वेळी तिथून एक ट्रेन गेली, परंतु श्यामकुमार सिंगचा कोणताही अपघात झाला नाही। नंतर होमगार्डच्या बाईकवर बसलेल्या निरीक्षकावर सामान्य लोक संतापलेले दिसले। लोक म्हणाले, 2 पावले चालून दाखवा, तुम्ही सरळ उभेही राहू शकत नाही, तुम्हाला निलंबित केले पाहिजे। पोलीस उपनिरीक्षक बाईकवरून उतरताच पण ते लडखडत चालतात। हे पाहून लोकांना हसू आवरत नाही। स्थानिक लोकांनी इन्स्पेक्टर श्यामकुमार सिंग यांच्यावर असभ्य वर्तन आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे। लोक म्हणतात की यापूर्वीही कादीपूरमध्ये त्यांच्या पोस्टिंग दरम्यान अशाच प्रकारच्या वर्तनामुळे इन्स्पेक्टर श्यामकुमार सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। स्थानिक लोकांनी इन्स्पेक्टरला त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली। सीओ लंबुआ अब्दुल सलाम म्हणाले की घटनेची दखल घेण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे।